उरुळी कांचन येथे आज रामरक्षा आंदोलन पार पडलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर लुटी प्रकरणी राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश देताच हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने उरुळी कांचन येथे राम मंदिरामध्ये आज रामरक्षा आणि हनुमान चाळीसा पठण करत महाआरती करण्यात आली। यावेळी स्वप्नील कुंजीर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सचिन कांचन, उरुळी शहर प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक आरडी कांचन, बापू लाड, महिला आघाडी तालुका प्रमुख छाया महाडिक, उपतालुका प्रमुख अनिल कदम, युवा सेनेच्या अवधूत राऊत, विभाग प्रमुख शहाजी बनकर, वाहतूक सेनेचे बाळासाहेब भोंडवे, विष्णू नरके, संदेश झेंडे, त्याचप्रमाणे शुभम चोरगे, बापू गुंजाळ, सुनील कदम सह शेकडो शिवसैनिक रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। ट्रस्टीवरती त्यांनी अक्षरशः मंदिर धुवून काहीच काम केले आणि हा रामाचा अपमान आहे। त्याच्यामुळे रामाचे रक्षण करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून या ठिकाणी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रामरक्षा हे आंदोलन सुरू केलं आणि त्या माध्यमातून आम्ही या हवेली तालुक्यातील सगळ्यात मोठ्या असणाऱ्या उरुळी कांचन श्रीरामचंद्र मंदिरामध्ये आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करतोय। आणि ह्या भाजपच्या माध्यमातून बसवलेल्या जे काही ट्रस्टी आहे, लुटावले, दरोडेखोर, चोरटे, या सगळ्यांच्या वरती कठोरात कठोर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि या ठिकाणी सर्व राम भक्तांच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि यांच्यावरती प्रभू रामचंद्राचा कोप होईल आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारचा सत्यानाश होईल असे या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त करतो आणि आमचं धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।